आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज, जनमनाचा कानोसा, समाज मनाचा आरसा। लायन्स क्लब नागोठाणे व शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेल यांच्यातर्फे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न। आपला बाजार नागोठाणे व्यवस्थापक विशाल शिंदे यांचे सौजन्य। नागोठाणे रोशन पत्की, लायन्स क्लब ऑफ नागोठाणे व आर झुंझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने आपला बाजार नागोठाणे विशाल शिंदे व्यवस्थापक यांच्या सौजन्याने बुधवार दिनांक 1 एप्रिल रोजी सकाळी ठीक 10:30 वाजता स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे बाल उद्यान कचेरी शाळेसमोर नागोठाणे येथे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झाले। हे शिबिर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या बुधवारी आयोजित करण्यात येत असल्याची माहिती MJF लायन विवेक सुभेकर यांनी दिली। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नितीन देशपांडे उपस्थित होते। सकाळी एकूण 29 रुग्ण तपासण्यात आले, त्यातून 12 रुग्ण आर झुंझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेल येथे मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी रवाना करण्यात आले। यावेळी शंकरा आय हॉस्पिटल यांच्याकडून तज्ज्ञ डॉक्टर यांच्यासह टीम लीडर सुजय कोल्हापुरे यांच्या टीमने रुग्ण तपासणी केली। या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले। नंतर सर्व मान्यवर पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन MJF लायन विवेक सुभेकर यांनी केले। त्याचप्रमाणे रुग्णांना शस्त्रक्रियेच्या आधी व शस्त्रक्रियेच्या नंतर कोणती काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले। आपल्या बाजाराच्या 11व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून आज हे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर ठेवण्यात आले। यावेळी व्यवस्थापक विशाल शिंदे यांनी आपल्या भाषणात आज जी सेवा करायची संधी लायन्स क्लबने आम्हाला दिली त्याबद्दल आम्ही त्यांचे सदैव ऋणी राहू अशी भावना व्यक्त केली। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नितीन देशपांडे तसेच लायन्स क्लबतर्फे अध्यक्ष सकाराम ताडकर, MJF लायन विवेक सुभेकर, लायन विशाल शिंदे, लायन प्रकाश जैन, लायन यशवंत चित्रे, दौलत राम मोदी, विवेक करडे, दीपक गायकवाड, दीपिका गायकवाड, विद्याताई म्हात्रे, सिद्धेश काळे, विजय शहासने, विनोद सावंत, दीपक लोणारी उपस्थित होते। रंगाचे होते, बरेच जण लायन्स क्लबमध्ये होते, पण तेव्हा तुमच्यासारखे ॲक्टिव्ह कोण नाही, कारण प्रत्येकजण हा काही ना काहीतरी कामामध्ये होता किंवा महिन्यातलं एक मीटिंग असायची व्यवस्थेमध्ये। पण आता तुमची टीम फार चांगली आहे, काम चांगलंच करतात। अध्यक्षांची माझी चांगली आहे, सगळं तुम्ही पण चांगले आहे। आता गायकवाड साहेब मित्र आहे, दौलत शेठ तर आमचे, म्हणजे मला नागोठण्यामध्ये हक्काने बोलणारा तोच एक आहे, ते मला रागवतो पण आणि बोलतो पण। तसंच विशाल हा आत्ताच म्हणजे जे थोडंसं विशाल मला रागवेल, पण आपला बाजार नागोठणा आणि आपला बाजार होईना याचा मालक विशाल शेठच आहे, हे तुम्हाला आज मी सांगतो। तो आपल्या सगळ्यांना सांगतो की मी मॅनेजर आहे, पण तो मॅनेजर नाही काय। आणि आत्ता तो नवीन एक प्रोजेक्ट घेतो, तो खोपोलीला नवीन आपला बाजार टाकतो, त्याला मी शुभेच्छा देतो। आता तुम्ही सगळेजण हे दुसरा एक काही चांगला कार्यक्रम जो आहे की डायबिटीस आणि ब्लड प्रेशर, त्याच्याबरोबर माझी अशी एक इच्छा आहे की तुम्ही कॅन्सर डिटेक्शन एक कॅम्प लावा, कारण फार गरजेचं आहे। पण आत्ता आमच्या समाजामध्ये एक अशी घटना घडली आहे की ती चांगली 35 वर्षाची आहे आणि तिला कॅन्सर डिटेक्ट झाला आणि फार हे झाले। त्याच्यापेक्षा आत्ता जर तुम्ही महिलांचं कॅन्सर डिटेक्शन कॅम्प लावला तर बरं होईल, कारण का आता एवढं झटकन कळत नाही की कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर असेल अजून असेल हे कळत नाही। तर माझी एक इच्छा आहे की तुम्ही कॅन्सर डिटेक्शन कॅम्प लावा, त्याला चांगला होईल। आणि जर समाजातर्फे किंवा आमच्या याच्यातर्फे तुम्हाला जी काय मदत लागेल की आम्ही काका आहेतच आमच्या समाजाची गोष्ट, कारण त्यांनी सांगितल्यानंतर आम्ही नाही बोलू शकत नाही। आता तुम्ही सगळेजण आय कॅम्पला आलेले आहेत, तुम्हाला पण जास्त वेळ घेत नाही, पण तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद, नमस्कार। लायन विशाल शिंदे,
मी आपला बाजारचा मॅनेजर आहे. जवळपास 11 वर्ष नागोठण्यामध्ये आमची सेवा चांगली देतो. आमच्या महाराष्ट्रात जवळपास 80 ते 90 ब्रँच आहेत आणि सगळीकडे आम्ही व्यवस्थित चालवतो आहे. नितीन काकांच्या आशीर्वादाने आम्हाला तिथे जागा भेटली आणि तिथे आमची आपला बाजारचं चांगलं नाव केलं आणि नागोठण्यासाठी अजून काय आम्हाला चांगलं देता येईल तेवढं आम्ही द्यायचा प्रयत्न करतोय आणि लोकांना चांगली सेवा देणे, तिथले काय लोकांची अडचण असेल ते सगळं करून देणे हे आमचं म्हणजे जसं लायन्स क्लबचं जसं कार्य आहे तसंच हे आमचं पण एक कार्यच आहे की बाबा लोकांना कमी रेटमध्ये चांगला माल देणे, सगळा माल भेटला पाहिजे एकाच छताखाली, असं आहे नियोजन. आणि लायन्स क्लबबद्दल बोलायचं म्हणलं तर लायन्स क्लबमध्ये मी जॉईन होऊन जवळपास 4 वर्ष झाली आणि मला लायन्स क्लबमध्ये चांगले मित्र मिळाले. म्हणजे माझ्यापेक्षा माझ्या वयाने मोठे असणारी पण माझ्या लेवलला येऊन सगळेजण राहतात. हे एक चांगली मला इथं आल्यावरती एक आपली माणसं म्हणून कोण आहेत तर हे लायन्स क्लबचे आहेत. कोणत्याही आपल्या अडीअडचणीला जर हात दिली तर 8-10 जण असेच मला धावून येतात, जे अडचणच येऊन देत नाहीत. असे एक आमचे लायन्स परिवार आहे. या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि या 18 एप्रिलला नागोठण्यामध्ये आपला बाजारचा 11 वर्ष मी पूर्ण करतोय. तर एक ही आमच्यासाठी एक अभिमानाची आणि माझ्यासाठी एक सन्मानाची बाब आहे. तर असाच सगळ्यांचा आशीर्वाद आणि प्रेम राहू दे एवढीच इच्छा व्यक्त करतो मी. थांबतो. आज ज्या प्रकारे तुमच्या आपल्या बाजारचं जे काही स्वरूप आहे ते नक्कीच या इथल्या दिलेल्या सेवेचंच हे एक प्रतीक आहे. कारण आपल्याकडचं आदरयुक्त लोकांना ग्राहकांना बोलण्याची हे आणि प्रत्येकाने घेतलेली काळजी किंवा क्वालिटी आणि किमतीमध्ये जो फरक आहे तो नक्कीच आपल्या या यशाला कारणीभूत आहे. आणि खरोखर आपल्यासारखे व्यक्तिमत्व तिथे असल्यामुळेच लोकांशी बोलताना जो आपलेपणा मिळतो तो नक्कीच चांगला आहे. म्हणूनच नागोठणेकरांना तुमचं हे भावतं आणि तुमच्या या 11व्या वर्धापन दिनासाठी आमच्या लायन्स क्लबकडून खूप साऱ्या शुभेच्छा. आणि असाच 11 ते 22 वर्ष कधी जातील ते तुमचे कळणार नाही अशा प्रकारचं इथलं तुम्हाला यश लाभो, तुमची उत्तरोत्तर अशीच प्रगती होत राहो अशी शुभेच्छा इथे देतो. त्यानंतर आपल्या रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.